एकनाथ शिंदेंचं सरकार हनी ट्रॅप प्रकरणाच्या सीडीमुळेच आलं. काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवारांचा दावा. वेळ येईल तेव्हा तिकीट लावून सीडी दाखवू, वडेट्टीवारांचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी भाजपला विचारावं लागेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं वक्तव्य. मात्र राष्ट्रवादीच्या 2 गटांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू नसल्याचाही खुलासा. मोदी नसतील तर भाजपला लोकसभेच्या 150 जागा जिंकणंही कठीण, भाजप खासदार निशिकांत दुबेंचं वक्तव्य. मोदींची भाजपला नाही तर भाजपला मोदींची गरज, असंही स्पष्टीकरण. निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंड्या, राऊतांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंची कडाडून टीका. कोणत्याही धोंड्याला शिवसेना नाव देण्याचा आयोगाला अधिकार नसल्याचा युक्तिवाद. पक्षातल्या आउटगोईंगचं उद्धव ठाकरेंकडून समर्थन, पक्षातून दिवटे गेलेले बरे, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. भावनेच्या भरात किंवा प्रेमापोटी अयोग्य माणसाला अनेकदा जवळ ठेवल्याची खंत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल. राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची याचिकेतून मागणी. भाषेच्या मुद्द्यावरून अमराठी लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांसाठी जबाबदार असल्याचा आरोप. वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या तपासात अनेक त्रुटी. विधिमंडळाच्या महिला बालक हक्क कल्याण समितीचा अहवाल. तर IPS जालिंदर सुपेकरांचा सहभाग आढळल्यास निलंबित करून 6 आरोपी करण्याचं अहवालात नमूद. मुख्यमंत्री विधान भवनात धडधडीत खोटं बोलले. पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा आरोप. शवविच्छेदनाचा रिपोर्ट खोटा आहे का, विजयाबाई सूर्यवंशींचा सवाल. भूत उतरवणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधील भोंदूबाबाचा माझाकडून भांडाफोड. काठीनं चोप आणि लघुशंका प्यायला लावणाऱ्या भोंदूबाबाचा कारनामा उघड, पण तक्रारीनंतर भोंदूबाबा पसार होईपर्यंत पोलीस पोहोचले नाहीत. कोल्हापुरातील रांगोळी ग्रामपंचायत सदस्य लखन बनाडेंची क्रूर हत्या. अपहरण करून बनाडे यांचे हातपाय आणि शीर धडावेगळं. वारंवार पोलीस तक्रारी करून त्रास दिल्याच्या रागातून 4 जणांचं कृत्य. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा. तर मुंबईसह ठाणे, पालघर भागात हलक्या ते मध्यम सरी बरसण्याची शक्यता. किंग सिनेमाच्या ॲक्शन सीनच्या शूटिंग दरम्यान शाहरुख खान जखमी. इजा गंभीर नाही, पण शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.